नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल शशी आरबीआयमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती बाप्पाला निरोप. तर चला पाहूया काय काय धावपळ झाली आमची इथे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज वाटले 4:30. आज आहे गणपती विसर्जन आणि उठलो लवकर. शाळा पण आहे, त्यासाठी पटकन मी इकडं बाहेरचं क्लिनिंग करून टाकतो आणि कामाला लागतो पुन्हा आपल्या. ठीक आहे, चला. तर सकाळी गणपती विसर्जनाचा आमचा प्लॅन होता की लवकर शाळेच्या आधी गणपती विसर्जन करावं. त्यासाठी मी आज पहाटे 4:30लाच उठलो आणि सर्व ब्रश वगैरे करून सर्व जे डेली रुटीनचं आपलं काम असतं ते करून मी इथे बाहेरचं क्लिनिंग करायसाठी आलो आहे. कारण इथे कसं आमच्याकडे झाडं खूप असल्यामुळं पालापाचोळा खूप पडतो. तर या ठिकाणी रात्रीची वेळ होती पण काही भीती वाटत नाही, कारण आमचा एरिया गजबजलेला आहे, त्यामुळं काही आम्हाला भीती वाटत नाही सकाळी उठलं तरी. तसं हा माझा रुटीनच आहे. मी मॉर्निंग वॉकला जातो, त्यामुळे मला नेहमीच सवय आहे 4ला उठायची. तर आज थोडंसं मी मॉर्निंग वॉकला गेलोच नाही, कारण आज होतं गणपतीचं विसर्जन. त्यामुळं सर्व अंगण स्वच्छ करून पालापाचोळा त्याची विल्हेवाट लावून मी इथे पाणी टाकत आहे बाहेर अंगणामध्ये. आणि माझी वाईफ तिला तब्येत नसल्यामुळं बरोबर ती सध्या आरामच करत होती. तिला म्हटलं मी सध्या जेवढा आराम होईल तब्येतीमध्ये तेवढा आराम कर, मी बाहेरचं आटपून घेतो, फक्त माझा डबा तू मात्र तयार करून दे. तर ती तयार झाल्यानंतर पुढे दाखवलेच तुम्हाला. तर पूर्ण समोरचा जो काळोख आहे ना, त्या काळोखामध्ये एक तर दिसत काही नाही, थोडंसं लाईटाचा प्रकाश होता. झाडं खूप असल्यामुळं हवाई होती. आज पौर्णिमेचा प्रकाश होता थोडासा. तर बघा ह्या ठिकाणी पाणी सर्व मी स्वच्छ केलं आहे. आणि आम्हाला सध्या ही सवयच आहे की कुठले मांगलिक कार्य असो किंवा नसो, आमचं अंगण आम्हाला स्वच्छच पाहिजे. कारण त्याच्यामुळंच पावित्र्य आणि मांगल्य टिकून असतं घरामध्ये. तर प्रत्येकाने असं केलंच पाहिजे. होईल तेवढा प्रयत्न, जमत असेल तर बघा, नाहीतर काही हरकत नाही. हे माझ्या मनाला पटतं म्हणून मी हे सर्व करतो आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, आजकालच्या धावपळीच्या युगात आपण कुठलीच शारीरिक कसरत करत नाही, त्यामुळं हाडे होतात ठिसूळ आणि लवकरच ती मार खातात वयाच्या आधीच. त्यासाठी कसं आहे, प्रत्येकाने थोडी बहुत तरी हालचाल केलीच पाहिजे. कामाचा व्याप जरी असला तरी त्यामध्ये थोडं बहुत सिटिंग. आजकाल कसं आहे, सर्व चेअरवरती बसण्याचं काम आहे, त्यामुळं कसं आहे, शरीराची हालचाल होत नाही. आणि शरीराची हालचाल न झाल्यामुळं काय होतं, हाडं ठिसूळ होतात आणि बरेच आजारांना आपल्याला समोर जावं लागतं. तर म्हणून मी कसं, आणि माझं पहिल्यापासूनच आहे, मी जेव्हा 4थीत वर्गात असतो ना तेव्हापासून सर्व करतो, त्यामुळे मला सवय पडलेली आहे. तर मला काही वाईट वाटत नाही की हे काम लेडीजचं आहे, हे काम जेंट्सचं आहे, असं काहीच नाही. गाडगेबाबा झालं, आपले स्वतःचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनीसुद्धा स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं आहे, त्यांनीसुद्धा झाडू घेतलेला आहे, त्यामुळं मला याचं काहीही वाईट वाटत नाही. आपलं काम आहे, आपणच केलं पाहिजे, कोणी दुसरं येणार नाही. तर या ठिकाणी मी माझं अंगण सर्व स्वच्छ केलं आहे आणि जे पाय पुसणे होते ते त्या ठिकाणी ठेवलेले आहे. यामुळे काय होतं, आपण आपल्या कामात प्रॉम्प्ट असतो, आपलं काम झाल्याचं समाधान वाटतं. तर या ठिकाणी माझं काम झालेलं आहे आणि मी या ठिकाणी खूप आनंदी आहे की माझं काम आटोपलेलं आहे. तर आता वेळ झाली आहे गणपती बाप्पाला निरोप देण्याची. 10 दिवस कसे गेले काहीच कळलं नाही या कामाच्या ह्याच्यात, पण आनंद वाटतो बाप्पा आपल्या घरी आल्यानंतर. त्यानंतर मी शाळेतून घरी आलो आणि इथे बघा माझी जी धावपळ सुरू आहे ते डेकोरेशन काढण्यासाठी, कारण आज शनिवार होता. कारण आजच एक वेळ होता, त्यामुळं कसं आहे, जेवढं लवकर मी हे काम संपवेन तेवढं फार चांगलं होऊन जाईल माझ्यासाठी. म्हणून मी हे पूर्ण डेकोरेशन आजच्या आज काढलेलं आहे. तर अशा तऱ्हेने आजचा दिवस झाला. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.